नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. तर आज जी मी माहिती देणार आहे ती आहे शुक्र ग्रहाबद्दल. ठीक आहे. व्हीनसवरती ज्यांची पण जन्मतारीख 6, 15 किंवा 24 या कुठल्याही महिन्यात येत आहे, तर त्यांचा जो रूलिंग प्लॅनेट आहे, ठीक आहे, तो आहे व्हीनस शुक्र आणि दिवस आहे शुक्रवार. ठीक आहे. त्याविषयी मी आज माहिती देणार आहे. त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते. ठीक आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. शुक्र ग्रह जसं देवांचे जे गुरु ना बृहस्पती आहेत, ठीक आहे, तसेच ना दैत्यांचे पण गुरु आहेत, ते आहेत शुक्र ग्रह. ठीक आहे. शुक्र ग्रह जर तुमचा वीक असेल, ठीक आहे, तर तुमच्या आयुष्यात काय काय घडू शकतं. तुमचा जोडीदार, तुमचा साथीदार ह्यांच्याशी तुमचं नेहमी भांडण राहील, क्लेश राहील, मनमुटाव राहील. ठीक आहे. पटणार नाही आणि काही ना काही कारणामुळे ना सतत तणाव राहील तुमच्या दोघांमध्ये. ठीक आहे. म्हणजे तुमचा शुक्र ग्रह हा खूप वीक आहे. तुम्ही आहे ना मोठे लहान ह्या स्त्रियांना ना तुम्ही कधीच आदर मान सन्मान देणार नाही, म्हणजे तुमचा शुक्र ग्रह वीक आहे. ठीक आहे. तुमचं सासूबरोबर पण पटत नसेल, त्यांच्याबरोबर पण सतत वादविवाद क्लेश होत असतील, तर तुमचा शुक्र ग्रह वीक आहे. म्हणजे तुमची जास्ती मैत्रिणी नसतील, स्त्री मैत्रिणी नसतील, म्हणजे तुमचा शुक्र ग्रह ना व्हीनस वीक आहे, कमजोर आहे. ठीक आहे. तुम्हाला स्त्रियांबद्दल जर आदर नसेल, मग छोट्या मोठ्या वृद्ध स्त्रिया ह्यांच्याबद्दल जर तुम्हाला आदर नसेल, म्हणजे तुमचा शुक्र ग्रह वीक आहे. ठीक आहे. आता शुक्र ग्रह बरोबर नसेल तर लग्नात तुमच्या खूप सारे अडथळे, म्हणजे तुम्ही लग्न करूनही सुख आणि समृद्ध जीवन तुम्ही नाही जगू शकत. हे आहे शुक्र. ठीक आहे. आता चांगलं कसं करायचं हे जे उपाय मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर बघा, शुक्र म्हणजे तुम्ही सगळ्यात अगोदर तुमच्या घरी जे स्त्रिया आहेत त्यांना मान सन्मान द्यायला चालू करा. म्हणजे त्यांना मान सन्मान द्या. छोट्या मोठ्या ज्या पण स्त्रिया तुमच्या घरी आहेत त्यांना तुम्ही मान सन्मान द्या, त्यांच्याबद्दल आपुलकी ठेवा, त्यांच्याबद्दल प्रेमाने वागा. ठीक आहे. त्याच्या तुम्ही दही आणि घी हे खायला सुरुवात करा. ठीक आहे. सगळ्यात उत्तम उपाय आहे की तुम्ही शुक्रवारच्या दिवशी आहे ना, तुम्ही न चुकता, ठीक आहे, सगळ्या देवांना तुम्ही अत्तर लावायला सुरुवात करा. ठीक आहे. अत्तर किंवा तुम्ही स्वतः परफ्यूम वापरा. म्हणजे व्यवस्थित राहण्याचा, प्रेझेंटेबल राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हे बघा, मी असं नाही बोलत की एकदम आपण कुठे एकदम घरच्या घरी पण आपण खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आपण घरीसुद्धा असलो तरीही आपल्याला स्वतःला प्रसन्न वाटण्यासारखं तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. स्वतःसाठी जगा. कारण आहे ना, आपल्याला असं वाटतं की आपण घरीच आहे ना, काय सजायचं धजायचं किंवा काय, पण नाही, त्याच्याने तुमचा शुक्र वीक होत आहे. ठीक आहे. तर परफ्यूम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वापरा. फ्रेग्रन्सवाल्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आता तर खूप एसेन्शियल ऑइल्स वगैरे, अगरबत्ती, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत, धूप दीप आपण करतोच. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रोजच्या रोज वापरत जा. ठीक आहे. परफ्यूम छोटी इत्तरची जी बॉटल येते ती नेहमी तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा, जेणेकरून तुम्हाला घाम वगैरे आला तर तुम्ही ते वापरू शकता. ठीक आहे. हे आहे शुक्र. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकतात की तुम्ही कोल्हापूरला, महालक्ष्मीचा दिवस ही आहे शुक्रवार हा. ठीक आहे. तुम्ही जर जमलं तर कोल्हापूरला दरवर्षी जात जा, महालक्ष्मीची ओटी भरा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन त्यांची ओटी भरा. ठीक आहे. सवासनींना जेवायला घालत जा, कन्या पूजन करत जा. ठीक आहे. कन्यांना दान देत जा. अनाथ आश्रममध्ये जाऊन तुम्ही वृद्ध महिलांची सेवासुद्धा करू शकतात, किंवा त्यांना जर नाही जमत असेल तर तिथे काहीतरी दान येऊन देत जा, जेणेकरून तुम्ही दिलेल्या वस्तूंच्या मार्फत वृद्ध स्त्रियांची सेवा होईल. म्हणजे जितकं होऊ शकेल तितकं स्त्रियांची सेवा करायला चालू करा. ठीक आहे. स्त्रियांच्याबद्दल द्वेष नका ठेवू, स्त्रियांच्याबद्दल आदर ठेवा. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करायला लागाल ना, म्हणजे तुमचा शुक्र खूप चांगला बलवान होत जाईल आणि मग तुम्ही बघा तुमच्या आयुष्यात कशी परिवर्तन येतात ते. म्हणजे तुमचं ज्या कोणी स्त्रियाबद्दल तुमचे कटुता आहे त्यांच्याबद्दल तुमची स्वतःची भावना आणि त्यांच्याबद्दल तुमचा व्यवहार हा कसा बदलत जाईल. तर हे आहे शुक्र ग्रह. ठीक आहे.
तर शुक्र ग्रह जर बरोबर नसेल तर लग्नासंबंधा म्हणजे नंतरचं आयुष्य खूप तुम्हाला कठीण वाटेल. ठीक आहे. तर हे जे उपाय जे मी सांगितले आहेत आणि तुम्ही शुक्रवारच्या दिवशी तुम्ही महालक्ष्मीला इलायची तुम्ही अर्पण करू शकता. परत तुम्ही कमळ अर्पण करू शकता. या सगळ्या गोष्टी महालक्ष्मीला खूप प्रिय आहेत. तर तुम्ही हे करा. हे सगळे उपाय तुम्ही करू शकतात. हे उपाय करा, तुमच्या आयुष्यात परिवर्तन आणा. हाच होता माझा छोटासा व्हिडिओ ज्याच्यात मला सांगायचं होतं की शुक्र ग्रहाचं महत्त्व काय आहे, 9 ग्रहांमध्ये शुक्र ग्रहांचं महत्त्व काय आहे, ते कसं जाणावं छोट्या छोट्या गोष्टीतून की तुमचा शुक्र ग्रह वीक आहे आणि त्याच्यासाठी कुठले उपाय हे छोट्या छोट्या केल्याने तुमच्या आयुष्यात तुम्ही बदल आणू शकता. ठीक आहे. ही जर माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.